कामोठे येथे राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानवाधिकार आयोग महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या 12 जुलैच्या वाढदिवसानिमित्त संवाद 2026 या विशेष जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांचे हक्क, विकास आणि लोकसहभाग या विषयांवर आमदार विक्रांतदादा पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र कृष्णा काटकर, अध्यक्ष राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानवाधिकार आयोग तथा मैत्री प्रतिष्ठान यांनी केले. आज खरं तर पनवेल विधानसभा क्षेत्रातले विविध विषयातले विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर ज्यांना खऱ्या अर्थानं प्रभावी व्यक्तिमत्व म्हणू शकतो अशांच्या संवादाचा एक कार्यक्रम कामोठे येथे संपन्न झाला. आणि आमच्या या संघटनेच्या माध्यमातून हा जो काही कार्यक्रम करण्यात आला, जितेंद्र काटकर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, यांच्या माध्यमातून खरं तर एका या कौतुकास्पद कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग असेल, त्याचे आमचे सगळे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी खरं तर प्रचंड मेहनत घेऊन हा दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्यामुळे त्या निमित्तानं अनेक विषयांवरती विचारमंथन झालं, अनेक विषयांची चर्चा झाली, नागरिकांचे भावना माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. आणि त्या विषयांवरती त्यांच्या हक्काचा लोकप्रतिनिधी, त्यांच्या हक्काचा आमदार म्हणून माझी भूमिका नक्की काय आहे, सरकारच्या दरबारी कुठले विषय मी मांडतोय, कुठले विषय मांडलेले आहेत, कुठले विषय भविष्यात मांडणार आहे, एक फ्युचर रेडी पनवेलसाठी माझी भूमिका काय, हे मांडण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आणि त्या माध्यमातून जो संवाद झाला, खऱ्या अर्थाने एक पॉझिटिव्ह संवाद ज्याला म्हणू शकतो, हा त्या ठिकाणी झाला. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की असे इनिशिएटिव्ह जेव्हा आमच्या या संघटना घेतात त्यावेळेला खरं तर अभिमान वाटतो. कारण शेवटी जनता आणि लोकप्रतिनिधी, आमच्या लाडक्या बहिणी आणि आमदार, आमचे युवा शक्ती आणि आमदार, आमचे कामगार, आमच्या विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आणि आमदार यांच्यातलं नातं हे कुठेतरी एकमेकांशी ऋणानुबंध असलेलं असायला पाहिजे. कारण त्यांच्या भावना जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत जनतेच्या भावना आम्ही सरकारकडे मांडू शकणार नाही, त्या सोडवू शकणार नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांचं खरं तर वारंवार आयोजन व्हायला पाहिजे ही माझी भावना आहे. संवादाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचे मार्ग खुले होतात. संवाद हे अनेक अडचणीच्या गोष्टींवरती उपायाचं काम करतं. आणि त्यामुळे असे संवादाचे कार्यक्रम वारंवार भविष्यात सुद्धा व्हावेत ही मी त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे विषय, युवा शक्तीला ताकद देण्याचा विषय असेल, मातृशक्तीच्या कल्याणाचा विषय असेल, कामगारांच्या भवितव्याचा विषय असेल किंवा पर्यावरण पर्यटनाचा विषय असेल, त्या ठिकाणी प्रदूषणापासून शैक्षणिक अडचणींपर्यंत आणि पार्किंगच्या समस्येपासून ट्रॅफिकच्या समस्येपर्यंत, पाण्याच्या समस्येपासून भविष्यातल्या पनवेलच्या उद्योगधंद्यांच्या अडचणीपर्यंत अनेक विषयांमध्ये विस्तृत चर्चा झाली. आणि मला वाटलं हा कार्यक्रम 30 मिनिटाचा असेल. आयोजकांनी मला सांगितलं 1 तासामध्ये संपेल, पण हा कार्यक्रम 1.5-2 तास चालला. पण मलाही या कार्यक्रमातनं काही बोर झालं नाही. आणि मला असं वाटतं, कदाचित अपेक्षा चुकीची की बरोबर माहित नाही, पण उपस्थित नागरिकांनाही तो बोर झाला नसावा. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मी वाचत होतो की त्यांना बोलायचं आहे, त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना त्यांना उत्तर पाहिजे, ही भावना मला त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत होती. त्यामुळे एकंदरीत खूप पॉझिटिव्ह कार्यक्रम झाला. मी सगळ्याच या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. जितेंद्र काटकर असतील, त्यांचे सगळेच सहकारी असतील, खरं तर सर्वांची नावं घेतली पाहिजेत, पण सगळेच सहकारी या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की वाढदिवस 12 जुलैला आहे, पण आजच आपण या शनिवार रविवारी अनेक कार्यक्रम आयोजित केले, त्यात या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यानिमित्तानं या सगळ्यांना माझ्याशी जोडण्याचा एक प्रयत्न केला, संवादाचा एक चांगला कार्यक्रम होऊ शकला. स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. जनता दरबाराच्या माध्यमातून जनसंवाद करणार आहे आणि हा जनता संवाद, जनता दरबार, जनसंवाद हा आपण आज करतोय अशातला भाग नाहीये. मी जेव्हा नगरसेवक होतो, माझं कार्यक्षेत्र छोटं होतं, पण माझ्या प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी असे जनसंवादाचे अनेक कार्यक्रम मी करत होतो.
चाय पे चर्चा विथ विक्रांत पाटील हे कार्यक्रम आज नाही, 2013-14 मी केलेले आहेत, तेव्हापासून या सगळ्या विषयाचा पायंडा मी सुरू केलाय. त्यामुळे जनतेचा संवाद हा माझा एक कायम वेगळा प्रयोग राहिलेला आहे. कारण मला खात्री आहे की जोपर्यंत तुम्ही संवाद करणार नाही तोपर्यंत समस्या समजणार नाही, आणि संवाद करणार नाही, समस्या समजणार नाही, तोपर्यंत त्याचं समाधान तुम्ही शोधू शकणार नाही. त्यामुळे समस्या सोडवायच्या असतील तर संवाद साधावा लागेल, संवाद साधल्यानंतर त्याचं समाधान होऊ शकेल. त्यामुळे या प्रक्रियेत आम्हाला जावं लागेल. माझ्या कार्यालयातून, माझ्या जनसेवा कार्यालयातून हा संवाद वारंवार आपण करत असतो, पण त्याला आता विस्तृत स्वरूप देऊन त्या शहरांमध्ये हे संवादाचे कार्यक्रम होतील का, आमदार थेट जनतेशी जाऊन संवाद साधू शकेल का, हा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि त्यामुळे जनता दरबार म्हणू किंवा आमदार आपल्या दारी म्हणू, कार्यक्रमाचं नाव काही असेल, पण थेट जनतेशी संवाद साधण्याचं काम मी करीन. आता माझ्या जनसेवा कार्यालयातून करतोय, आता प्रत्येक शहरात जाऊन आपण ते करू. विविध विचार आपल्यासारखे अनेक विचारवंत आज या कार्यक्रमात होते, आणि त्यामुळे प्रत्येकाने जे काही विचारलं, जे काही मला संवाद साधण्याचा माझ्याशी प्रयत्न केला, त्यांना जे काही वास्तव होतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्यांचं त्यातून समाधान झालं असावं अशी माझी खात्री आहे. कारण जे सत्य आहे ते मी मांडलं, जे सुटलंय तेही मांडलं, जे सोडवायचे प्रयत्न आहेत तेही मांडलं, आणि जे सुटण्यामध्ये अडचणी आहेत त्यासाठी सुद्धा मी त्यांची मानसिकता तयार केली की हो, हे सुटायला 5 वर्ष लागतील. शेवटी या शहरात राहताना ते या शहराच्या विकासाचे भागीदार आहेत. ते काही मला प्रश्न विचारणार, मी उत्तर देणार या मोडमध्ये न जाता या विकासामध्ये त्यांची भागीदारी असली पाहिजे, हँड इन हँड पार्टनरशिप असली पाहिजे, तरच विकासाचा हा प्रश्न सुटू शकेल, विकास हा जलद गतीने होऊ शकेल. त्यामुळे सगळ्याच व्यक्तिमत्वांनी जे जे काही विचारलं, वेगवेगळ्या विषयात विचारलं, आपण वास्तव मांडलं, आणि त्या विषयात जो काही पाठपुरावा भविष्यात करावा लागेल, ते विषय तडीस नेण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीनं आपण करू, हे सुद्धा मी ताकदीनं त्या ठिकाणी सांगितलं. आज खरं तर आज या आमच्या संस्थेच्या माध्यमातून जो आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा जो कार्यक्रम ठेवला आहे, खरं तर आमदारांसमोर म्हणजे लोकांचे प्रश्न तर खूप असतात, पण त्यांना प्रश्न मांडण्यासाठी कुठला तरी मंच असावा, तो मंच उपलब्ध करून देण्याचा आमचा आज प्रामाणिक प्रयत्न होता. आणि त्याचा आम्हाला आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हा कार्यक्रम आम्हाला करता आला, ते आम्हाला भाग्यवान समजतो. हो, खरं तर हीच प्रोसेस असायला पाहिजे. जसं की आजवर आमदार साहेबांनी मगाशी सांगितलं, सरकारची भूमिका तीच असते की अगदी सरकारपासून थेट जो लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत ही सगळ्या मधले मार्गाचे मधले जे दलाली किंवा एजंट ज्या गोष्टी असतील त्या काढून साईडला करणं. तसंच आमचाही तोच प्रयत्न होता की आमचा जो त्यांचा आमदार आहे त्यांना लोकप्रतिनिधींना त्यांचा प्रश्न डायरेक्ट विचारता यावेत, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला. देखिए, सबसे पहले विक्रांत दादा पाटिल का जो वार दिवस है ना, उनके लिए ढेर सारी शुभकामनाएं, शुभेच्छा हमारी राष्ट्रीय सामाजिक न्याय मानवाधिकार आयोग की तरफ से. दरअसल ये कार्यक्रम जो संवाद किया गया था, हमने संवाद रखा है 2026 का, कि जनता लोगों की जो दबी हुई बातें थी, बहुत सारी समस्याएं जो प्रोग्राम में रही हुई हैं, कि आपने सुना होगा, जब आपने देखा होगा कि ये प्रोग्राम में किस तरह के जहाँ पे पानी का दिक्कत है, लाइट का दिक्कत है, रोड का दिक्कत है, पोल्यूशंस का प्रॉब्लम्स हैं, इंडस्ट्रियल्स का, इस तरह लोग अपनी बातें कहीं पे एक प्लेटफॉर्म उनको नहीं मिलता जहाँ पे वो अपनी बात रख सकते हैं. लेकिन राष्ट्रीय सामाजिक न्याय मानवाधिकार आयोग ने एक ऐसा विजन से लेके आगे आया है कि लोगों की बात प्रतिनिधि तक पहुँचाने के लिए एक कार्यक्रम का आयोजन किया गया. और मुझे लगा कि जितने भी लोग आए यहाँ पे, जो सहभागी किए, जितने भी दर्शक आए और जो सपोर्टर्स आए या वॉलंटियर्स आए, इनका मैं खूब खूब धन्यवाद करता हूँ. और सबसे उपलब्धि बात है कि हमारे यहाँ पे इस कार्यक्रम में राष्ट्रीय सामाजिक न्याय मानवाधिकार आयोग के गवर्नर डॉक्टर भावेश परमार सर उपलब्ध है, एंड गवर्नर डॉक्टर एडवोकेट नितेश मुले सर यहाँ पे उपस्थित हैं, और रायगढ़ जिला अध्यक्ष एडवोकेट प्रतीक मिश्रा जी यहाँ पे उपस्थित हैं, और महाराष्ट्र कमेटी के लीडर्स भी यहाँ पे अवेलेबल थे. तो सभी का सहभागी जो मिला बहुत ही प्रभावी मिला और अच्छा मिला. और इस तरह का कार्यक्रम हम हर एक क्षेत्र में, हर एक तालुका में ये कार्यक्रम हम करते रहेंगे, ताकि लोगों की बात, जन जन की आवाज़ हम सिस्टम तक पहुंचा सके, ताकि उनके समस्याओं का समाधान हो सके, उनका निदान हो सके. बस, थँक्यू, धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.